आजचा आपला टॉपिक आहे झुरळ. पृथ्वीवरची जीवसृष्टी नष्ट होण्यासारख्या परिस्थिती निर्माण झाल्या तर शेवटपर्यंत जगणारा जीव हा झुरळच असेल असे अनेक संशोधकांना वाटते. वॉल ई या सिनेमात ही गोष्ट दाखवलेली आहे. जेव्हा पृथ्वीवरची सगळी जीवसृष्टी संपलेली असते तेव्हा वॉल ई या रोबोट सोबत फक्त एक झुरळ जिवंत राहिलेलं असतं. बाय द वे, आपल्या हिंदी सिनेमात झुरळासाठी नेहमी कॉक्रोच हा शब्द वापरतात, पण झुरळाला हिंदीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अभ्यासकांना सुमारे 35 कोटी वर्षांपूर्वीच्या झुरळाचे सुद्धा जीवाश्म सापडलेले आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जेव्हा डायनोसॉर होते तेव्हा सुद्धा झुरळांचा इथे वावर होता. तुम्ही कितीही हिट आणि बेगॉन मारा, तुम्हाला झुरळांचं सहअस्तित्व मान्य करूनच जीवन जगावं लागणार आहे. झुरळांच्या अगदी थोड्या प्रजाती चावू शकतात, पण तरीही आधुनिक काळात मानवाला आपल्या घरातल्या मोठ्या झुरळांची भीती वाटतच आलेली आहे. आजवर सर्वात मोठे झुरळ अमेरिकेत सापडले आहे. ते 6 इंच लांबीचे होते. भारतात मात्र 2 ते 2.5 इंच लांबीपेक्षा मोठे झुरळ सहसा बघायला मिळत नाही. आजच्या व्हिडिओत सांगितलेली माहिती मराठी सायन्स कम्युनिकेटर डॉक्टर नितीन हांडे यांच्या की कीटक या पुस्तकातून घेतलेली आहे. डॉक्टर नितीन हांडे यावर्षी दैनिक पुण्यनगरीमध्ये की कीटक हे सदर चालवणार आहेत. तुम्हाला शक्य झालं तर नक्की वाचा. आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेला आपला प्रश्न, झुरळाला हिंदीमध्ये काय म्हणतात? आणि याचं उत्तर आहे तिलचिट्टा. तुम्हाला तिलचिट्टा हा शब्द माहिती होता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या आयुष्यात झुरळाबद्दल घडलेले किस्से किंवा कहाण्या असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा.